बोरीवली भाजपचे नेते सुशील सिंग सध्या आमच्या सोबत आहे। सुशीलजी, काल रात्री 6 लोकांना तुम्ही पकडून पोलिसांना दिले आहेत। कुठे ते बसले होते, काय त्यांच्या पार्श्वभूमी होता, काय प्रकरण आहे, काय सांगणार? बोरीवलीचे दमदार आमदार श्री संजय उपाध्यायजी यांची सूचनेनुसार काल रहिवाशांनी त्यांना फोन केला होता, आम्हालाही फोन आला नंतर की इथे म्हाडाचे जे प्लॉट आहे तिथे म्हाडाची रेंट कलेक्शनची ऑफिस होती। जवळजवळ 3 ते 4 वर्ष पूर्वी ते बंद झाली होती आणि त्यापासून आजपर्यंत बंदी होती। तिथे लाईटची व्यवस्था नाही आहे, काही नाही आहे, परंतु म्हाडाचे अधिकाऱ्यांमार्फत नेमलेले कंत्राटदारद्वारे सिक्युरिटी होती। त्या सिक्युरिटीसोबत जवळजवळ 20 ते 25 लोक मद्यपान ड्रग्ज घेत होते अशी माहिती मिळाली होती। त्या माहितीप्रमाणे आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते माननीय आपले पोलीस अधिकारी सोबत तिथे धाड मारला। तिथे आपल्याला असे मिळाले की सगळे सेवन करून बसलेले होते। त्यांनी ते पोलिसांवरही वार केला, आम्हालाही ते मारण्याचा प्रकार सुरू केला होता। तरी ते काही करता ते आपले पकडण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावर FIR झाले आहेत, परंतु आम्ही फक्त 20 पैकी 6 लोकांना पकडलं, ते दिलेले आहे। तसेच ते म्हाडाचे अधिकारी मुंडे साहेब त्यांनाही कळवलेलं आहे की तुम्ही इथे 3 वर्षापासून बोरीवलीमध्ये आहे, बोरीवली डिव्हिजनचे इन्चार्ज आहे, तरी आपण तर सुरक्षाविषयी काय कारवाई केलेली आहे आजपर्यंत, काय तुमच्या पण याच्यामध्ये सहभाग आहे का? त्यांनी म्हटलं असं नाही आहे सर, परंतु ते कधी कधी येतात, काय करतात काय माहीत नाही। परंतु असं आम्हाला वाटतं की म्हाडाचे अधिकारी बोरीवलीचे म्हाडाचे सर्व ओपन प्लॉटवर वारावल सोडलेले आहे। कोणी कुठेही बसून मद्यपान करतात, ड्रग घेतात आणि हे अजिबात आपल्याला चालणार नाही। जसे आपले आमदार साहेबांनी सांगितलेले आहे त्याचप्रमाणे या बोरीवलीला आपण कोणाच्याही अधिकाऱ्यांचे ताब्यात असे सोडू शकत नाही। म्हणून आम्ही ते प्लॉट जर म्हाडाचे अधिकारी संरक्षित करू शकत नाही तर आमची मागणी आहे की म्हाडाचे प्लॉट जे संरक्षण करू शकतात त्यांना देण्यात यावी किंवा महापालिकेला देण्यात यावी, जेणेकरून ते बोरीवलीचे लोक इतर नागरिकही सुरक्षित राहू शकतात। कारण तिथे बाजूला एक गार्डन आहे, ते गार्डनमध्ये लहान लहान मुली पण फिरतात, ठीक आहे। आणि ज्या परिस्थितीमध्ये ते लोक काल आपल्याला सापडलेले होते, ते लोक अशी परिस्थिती होती की पोलिसही त्यांना हे करू शकत नाही होते, कंट्रोल करू शकत नव्हते। तरी आपल्याला असं एवढे आपल्या माध्यमातून एवढं मला म्हणायचं आहे की हे म्हाडाचे अधिकारी जर सक्रिय नाही झाले तर माननीय आमदार साहेबांना मी निवेदन करणार आहे की आपण मुख्यमंत्री साहेबांना बोलून हे म्हाडाचे जेवढेही प्लॉट आहे जे संरक्षित करू शकतात त्यांच्या हातात देण्यात यावे, जेणेकरून बोरीवली पण सुरक्षित होणार। त्याच्यामध्ये पोलिसांनी किती लोकांवर गुन्हा दाखल केले आहेत, किती लोकांना अटक केले? जेवढे माहिती आपल्याला भेटलेली आहे, FIRची कॉपी आमच्याकडे मी आपल्याला देत पण आहे। जवळजवळ 20 पैकी 6 लोक सापडलेले होते आणि पोलिसच्या हातातून एक पडून गेला होता। तरी 5 लोकांवर त्यांनी FIR घेतलेले आहेत, त्यांना अटकही केलेले आहेत आणि पुढची त्यांची हे कारवाई तपास चालू आहे की आणखीन कोण कोण होते आणि त्याची ताबा पण पोलिसांनी घेतलेले आहे। नंतर ते म्हाडाच्या अधिकाऱ्यांना देणार आहे आणि मुंडे साहेब जसं म्हणणं आहे की आम्ही येत आहे, आम्ही पण कंत्राटदारांवर सिक्युरिटी कंत्राटदारांवर FIR घेणार आहे असे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।